करणार आहेत. ते बघ मम्मी, आता तुझ्या मनपसंतीच्या पोराशी लग्न केलंय, आपल्या जातीच्या पोराशी लग्न केलंय, एवढं तर मी सहन करू शकतेच ना. अगं काय नाही होत मम्मी, 104 तर ताप आहे मला. आता आराम, हा आता आराम करायचा आहे ना. आता बघ मी आताच 25-30 चपात्या लाटल्या, 4 प्रकारची भाजी केली. माझ्या सासऱ्याला मिक्सर मधलं वाटलेलं आवडत नाही ना भाजी, म्हणून त्यांना पाटावर वाटून केली. आता बघ घरातली धुणं भांडी घर आवरायचंय, मग मी रात्री करेल ना आराम. आता मम्मी तूच तर शिकवलंय, आपण खुश नाही राहिलं तरी चालेल, फॅमिली खुश राहिली पाहिजे. अगं मम्मी सगळे झोपल्याशिवाय मी कशी झोपल? हा माझा पती परमेश्वर माझा देव ते वरती बेडवर झोपलेत आणि मी खाली झोपली. आता बघ माझ्या सासूबाईंनी बघितलं मी त्यांच्या शेजारी झोपले तर घरात तांडव होईल ना, म्हणून मी माझ्या लायकीनुसार खाली झोपते. आता मी तर त्यांची सेवक आहे, सेवक कोणताच बेडवर झोपतो का सांग बरं मला? नाही ना, म्हणूनच खाली झोपले. अगं मम्मी मला तुझ्या पसंतीवर लय गर्व आहे, मी एकदम खुश आहे, एवढी खुश आहे अख्ख्या जगात कोण खुश नसेल. हा अगं मम्मी सगळे गेलेत गोव्याला फिरायला, मी कशी जाणार? मी तर या घरातली कामवाली ना, या घरची लक्ष्मी आहे मी, मग घर कोण सांभाळणार? मी गेले तर माझ्यावर सगळी घरची जिम्मेदारी आहे, सगळं घर टापटीप ठेवायचं. हे जर सगळं नाही केलं तर मी तुझ्या